नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण बनवतो आज मटार पॅटीस. आता आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया. इथे घेतले जिरं, हळदी पावडर, आलं लसूण पेस्ट, ब्रेड क्रम, मटार घेतलेत, कोथिंबीर घेतले, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, तेल आणि इथे बटाटे उकडून आपण किसून घेतले. आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवले, पाणी उकळवायला. त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आणि हे वटाणे थोडेसे बॉईल करून घेऊया. आता हे वटाणे बॉईल झाले चांगले. आता आपण यांना मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता आपण वटाणे मिक्सरमध्ये टाकलेत आणि आपण मिरच्या टाकून घेऊया 2 आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. आता आपण कढई गरम करायला ठेवले, थोडंसं तेल टाकू आणि आपण सारण करून घेऊया स्टफिंग. आता आपण थोडंसं तेल गरम झालं की आपण त्याच्यात जिरं टाकूया थोडंसं. थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकूया. आता आपण हे स्टफिंग टाकूया. वटाण्याची थोडीशी हळद टाकूया. थोडीशी आमचूर पावडर टाकूया आपण. आता आपण थोडासा बटाटा टाकूया याच्यामध्ये. 1 बटाटा घेतला मोठा. आता आपण मिक्स करून घेऊया आणि मीठ टाकूया, चवीप्रमाणे मीठ टाकूया. असं सगळं मिक्स करून घेऊया स्टफिंग. आता आपण हे स्टफिंग कढईतून काढून घेतले. आता आपण हे थंड करून घेऊ. आता आपण हे थंड झाले थोडंसं. आता आपण वरतून अशी कोथिंबीर टाकू. अशी वरतून टाकल्यावर छान टेस्ट येतो कोथिंबीरीचा अशी. आता आपण हे बटाट्याचा किस घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत थोडं, आणि ब्रेड क्रम घालून ते आपण मिक्स करून डो करून तयार करून घ्यायचं आहे. मळून घ्यायचं चांगलं असं. आणि ते आपण कॉर्नफ्लॉवरची लहरी तयार करून घेतली अशी पातळ. नंतर पॅटीस डीप फ्राय करण्यासाठी. चला आता आपण मळून घेऊया. आता आपण छान असा डो करून तयार घेतला आहे, मळून घेतला आहे बटाट्याचं डो. आता आपण याचा पॅटीस बनवूया. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि आपण असा पॅटीस बनवून घ्यायचा. अशी वाटी तयार करायची गोल गोल, आणि मग त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूया. आणि मग हे बघा असं. हे लहान मुलांना खूप आवडतात. त्यांच्या शाळेच्या डब्यासाठी वगैरे तुम्ही देऊ शकता. असं स्टफिंग भरायचं त्याच्यात आणि त्याला असं गोल गोल करून बंद करून घ्यायचं. असं असं गोल बंद करून घ्यायचं आणि असं थोडंसं दाबायचं. स्टफिंग पूर्ण पॅक करून घ्यायचं. असं थोडंसं दाबायचं. आणि आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लाइस केले त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचं. आणि नंतर हे ब्रेड क्रमचं हे बनवले त्याच्यामध्ये बुडवून आता आपण याला. चला आता आपण तेल गरम झालंय. आता आपण त्याला गोल्डन ब्राऊन तळून घेऊया.
गॅस मिडियमच ठेवायचा, फास्ट करायचा नाही. आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत असे तळून घेऊया आपण मस्त. खूप टेस्टी लागतात हे मटार पॅटीस. एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला माझा लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. आता बघा हे असे पलटी करून घ्यायचे, असं सोनेरी रंग येतो छान. हे बघा छान दिसतात पॅटीस. नक्की एकदा करून बघा तुम्ही, मुलांना खूप आवडतील. कशी वाटते माझी रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला आता आपण हे सगळे असेच बनवून घेऊया पॅटीस. कशी वाटली रेसिपी? धन्यवाद.